उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, सर्व समर्थ सेवेकरी आणि राज्याच्या देशाच्या सीमारेषा ओलांडून स्वामी चरणावर नतमस्तक होण्यासाठी, आशीर्वाद मागण्यासाठी आपला बहुमोल वेळ खर्ची घालून खरं तर आपण उपस्थित झालेला आहे. आपण अत्यंत भाग्यवान आहात की आपण आला नाहीत, स्वामींनी आपल्याला पाठवलेलं आहे. म्हणून आपण ही स्वामी सेवेची शिदोरी आपल्या गावी, आपल्या घरी नेऊन दिव्यानं दिवा, ज्योतीनं ज्योत लावून सेवेकरी घडवण्याचं काम आपणाला करायचं आहे. हे स्वामींना अपेक्षित आहे. तथापि आज विनायक चतुर्थी आहे, तिला नागचतुर्थी म्हणतात. गेले 4 दिवस देशभरात श्रावण महिना शंकराचा त्यात आपण सहभागी झालेला आहात. राज्यात, देशात आणि जगामध्ये सर्वत्र एकाच वेळी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत शिवाच्या पिंडीवर रुद्र अभिषेक चालू आहे. आपणही सर्वांनी वैयक्तिक, सामुदायिक आणि सेवा केंद्रात शंकराच्या पिंडीवर मराठी अथवा संस्कृत महिम्न वाचणं, रुद्र वाचणं, या सेवेत सहभाग घेणं आणि त्या अभिषेकाचं जे तीर्थ आहे ते आपल्या परिवारातील सर्व सदस्यांना, छोट्या मोठ्या सर्वांना जर दिलं तर ज्या कुटुंबामध्ये लोक व्यसनं करतात, कोणी धूम्रपी, मद्यपी, मांसाहारी असेल, अशा लोकांना जर ते तीर्थ दिलं तर साधारण 1 महिन्याभरात त्या तीर्थाची अनुभूती अशी आहे की तुमच्या कुटुंबामध्ये कोणीही मांसाहार किंवा मद्यपान, धूम्रपान किंवा व्यसन कोणी करू शकणार नाही. एवढं सामर्थ्य शंकराच्या पिंडीवरच्या सेवेचं आहे. इथे बसलेला जो भगिनीवर्ग आहे त्यांनी जर मनावर घेतलं तर आपल्या कुटुंबाला एका दोरीत आणू शकता, निर्व्यसनी करू शकता, शाकाहारी करू शकता. एवढं सामर्थ्य या शिवाच्या सेवेचं आहे. आणि उद्या भगिनींचा मोठा सण नागपंचमी आहे. या नागपंचमीचं पूर्वापार परंपरेनुसार आपण नागदेवतेंची पूजा करतो. त्या दिवशी नागाच्या वारुळावर दूध ठेवतो आणि त्या ठिकाणी आपण घरातही नागदेवतेंची चित्र लावून नागदेवतेंचं पूजन करतो. आणि प्रति शनिवारी त्या नागदेवतेच्या चित्रांना, तसबिरीला आघाड्याची माळ घाल. आघाड्याचीच का घालायची, अन्य फुलं त्याला का चालत नाही, हे आपणाला माहीत असावं. कारण हा देश कृषीप्रधान आहे, शेतीला विशेष महत्त्व आहे. आणि हा महिना तसा शेतातल्या कामांचा आहे, अंतर्गत मशागतीचा आहे. चुकून कोणाला सर्पदंश झाला शेतात काम करता करता, त्याचा दवा शेतात प्रत्येकी आहे, त्याला आघाडा म्हणतात. हल्ली शेतकरी हे विसरून चाललेले आहेत. खूप तणनाशकाचा वापर केल्यामुळं उपजत असणाऱ्या वनस्पत्या आम्ही नष्ट करून टाकलेल्या. म्हणून जिथे विषारी औषधं, तणनाशक मारत नाही अशा जमिनीमध्ये आघाडा आपोआप उगतो. आणि त्या आघाड्याची माळ नागदेवतेंना का घालायची, ज्यांना सर्पदंश झाला त्यांनी ताबडतोब आघाड्याची मुळी घासून दंशाच्या जागेवर लावली. काही मिनटामध्ये ते सर्पाचं विष उतरतं आणि आघाड्याचा पाला त्याला खायला लावायचा. ओमेटिंग होतात आणि ते विष उतरतं. एवढं सामर्थ्य नागपंचमीच्या निमित्तानं आघाड्याच्या वनस्पतीचं आहे. इथे बसलेल्या आमच्या जुन्या भगिनींना माहीत आहे, पण हे नव्या पिढीला कोण सांगेल. म्हणून आपण आपला घरगुती आयुर्वेद ग्रंथ आहे त्यामध्ये
शेतात उगणाऱ्या ज्या काही महत्त्वाच्या वनस्पत्या आहे आपोआप उगणाऱ्या, त्यांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यात घोळ नावाची एक वनस्पती आहे, ती 100% किडनीचे आजार बरे करते. तिचा जर आपण ज्यूस प्राशन अन्नाच्या पोटी केला तर या साऱ्या गोष्टी निसर्गानं आपणाला दिलेल्या आहेत. पण आपण निसर्गाजवळ जाऊ तेव्हा. म्हणून आपणाला नागपंचमीचं अनन्यसाधारण महत्त्व आपण समजून घ्यावं. त्यानंतर 18 तारखेला मंगळागौरी आहे. या श्रावण महिन्यात अनेक नवरात्र येतात. त्यात उद्यापर्यंत असणारं भगवान शिवाच्या नवरात्रापैकी नागनवरात्र आहे. तदनंतर अष्टमी ते पौर्णिमा गंगेचं जलदेवतेचं नवरात्र आहे. कारण शिवाच्या डोक्यात गंगामाई आहे, गळ्यात नागसर्प आहे. त्यांच्या सगळ्या सेवकांचं नवरात्र याच श्रावण महिन्यात असतं. कारण हा शिवाचा महिना आहे, शंकराचा महिना आहे. आणि शेवटचं आठवड्यातलं नवरात्र ऋषभ नवरात्र आहे, म्हणजे पोळा आहे. त्यातमधून श्रीकृष्णांचं नवरात्र येतं, गोकुळ अष्टमी, पौर्णिमा ते अष्टमी. हे सारे उपक्रम या श्रावण महिन्यात येत असतात. आणि हे मराठी अस्मितेतून आमच्या माता भगिनी आपणाला निवेदित करतील. तथापि मराठी अस्मितेत काम करणाऱ्या भगिनी आलेल्या आहेत. त्यांनी सर्वप्रथम उभं राहून आपला परिचय देऊन वर्षभरात श्रावणासह येणारे सर्व सण आहेत, व्रत आहेत, वैकल्य आहेत, नवरात्र आहेत, गोत्र आहे, देवी आहे, खंडोबा आहे, हे बऱ्याच लोकांना माहीत नाही. हे कोण सांगेल? कोणत्या कुळाची कोणती देवी आहे हे अजून बऱ्याच जणांना माहीत नाही. परंतु हिंदवी स्वराज्याच्या संस्थापक तथा छत्रपती शिवाजीराजांचे आपल्या क्षात्रधर्मात महाराष्ट्र रहिवाशांचे सुमारे मुख्य 96 कुळं आणि 7,000 कुळं दिलेली आहेत. हा ग्रंथ तुम्ही वाचा. आणि ज्यांच्याजवळ क्षात्रधर्म ग्रंथ आहे त्यांनी कृपया हातवरती करावा. धन्यवाद. बरेच हातवरती आलेले आहेत. हा ग्रंथ ज्यांना देवी खंडोबा गोत्र माहीत नाही त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. म्हणून आपण ती पानं चाळा. ही ज्ञानाची पानपोई या ग्रंथामध्ये दिलेली आहे. म्हणून ग्रंथ वाचले तर संत समजतील. संत समजले तरच भगवंताकडे जाता येईल. नाही तर आपण घाईघाई फक्त हात जोडतो, निघून जातो. त्याला भगवंताची सेवा म्हणत नाही. ज्ञानयुक्त भक्ती ही ग्रंथातून आपणाला समजून घेण्याला एक नामी संधी या कार्यानं उपलब्ध करून दिलेली आहे. आतापर्यंत गेल्या जवळपास शतकामध्ये हजारो ग्रंथ आणि त्याची पानपोई ज्ञानाची या कार्यानं सेवा केंद्रांवर उपलब्ध करण्याला एक नामी संधी दिलेली आहे. म्हणून सर्वप्रथम आपण ही ग्रंथ आपण वाचावेत. मगाशी आणि काल सेवा केंद्राची कार्यप्रणाली ही छोटी पुस्तिका प्रकाशन झालेली आहे. ही प्रत्येक सेवेकऱ्याकडं असणं आवश्यक आहे. कारण या कार्यप्रणालीमध्ये दरबारच्या दिवसभरापासून संध्याकाळपर्यंतचे सारे उपक्रम दिलेले आहेत. त्यात त्रिकाळ आरत्या आहेत, उत्सव आहेत, वेगवेगळे व्रत वैकल्य, दरबारच्या 12 उत्सवांविषयी बारीक सारीक माहिती दिलेली आहे. कोणत्या आरत्या केव्हा म्हणायच्या असतात, उत्सवाला कोणत्या आरत्या म्हणायच्या, या साऱ्या बाबी या कार्यानं त्यात नमूद केलेल्या आहेत. मराठी अस्मितेमध्ये 2 आज कामं महिला घेऊन आलेल्या आहेत. एक डोक्यावर वाढलेलं कर्ज आणि 2 व्यसनाधीनता. कुटुंबात नवी पिढी व्यसनांकडे वळलेली आहे आणि त्यांना व्यसनमुक्त कायमचं करायचं असेल तर 18 श्रावण महिना चालू आहे. शंकराच्या पिंडीवर जर तुम्ही रुद्रवाचन केलं आणि ते तीर्थ त्यांना दिलं तर ते 100% निर्व्यसनी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण हा उपक्रम कुटुंबियांनी, आईवडिलांनी, भगिनींनी हा आपण अवश्य राबवावा. त्यानंतर ज्यांच्या डोक्यावर कर्ज आहे
त्यांच्यासाठी हे स्त्रीयंत्र आहे. इथे बसलेल्या सर्व भगिनी श्रीयंत्राच्या उपासक, अभ्यासक, प्रचारक, प्रसारक आहेत. जगात आणि भारतात अशा आमच्या परिवारातल्या एकही भगिनी नाही की त्यांना श्रीयंत्र माहीत नाही. म्हणून त्या प्रतिपौर्णिमेला या श्रीयंत्राचं पूजन करून सत्यनारायण व्रत करतात. एक वाटीभर शेऱ्याचा प्रसाद बनवतात. ही मराठी 5 अध्यायाची पोथी वाचतात. तथापि ज्या भगिनी प्रतिपौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करत असतील घरी, त्यांनी हात वरती करावेत. 50% हात वरती आहे, 50% भगिनी नव्या आहेत, म्हणजे त्यांना माहीत नाही. मग हे कोण सांगेल? म्हणून ज्यांचे हात वरती आहे त्यांनी त्या भगिनींना जर सांगितलं तर त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल, डोक्यावरचं कर्ज खाली येईल आणि कुटुंबात सौख्य, सुखशांती, समाधान या गोष्टी त्यांना मिळू शकतील. म्हणून हे भगिनींना कृपया सांगण्याचं प्रयोजन करावं. त्यात आज प्रश्न उत्तर विभागात काम करणारे प्रतिनिधी देखील आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन संध्याकाळपर्यंत आरतीच्या वेळेपर्यंत प्रश्न उत्तर विभाग हा विनामूल्य चालू असतो. म्हणून ज्यांना आपल्या समस्या विचारायच्या आहेत त्यांना हे उभे असणारे प्रतिनिधी आपणाला पेपर देतील आणि त्या पेपरवर लेखी स्वरूपात आपल्या समस्या कृपया आपण मांडण्याचं करावं, हे कळकळीचं आवाहन. आणि लेखी प्रश्न असावेत. कुटुंबातले सारे प्रश्न एकाच पेपरवर आमच्यापर्यंत पाठवावेत. उभे असणारे प्रतिनिधी त्याचा निश्चित आपणाला खुलासा करून मार्गदर्शन करतील, हे आपण लक्षात आणावं, हे कळकळीचं आवाहन. तर पुढचा विभाग विवाह मंडळ इथे आलेला आहे. ज्यांच्या मुलामुलींची विवाह अपेक्षित आहे, इथे विवाह मंडळ कार्यरत आहेत. इथे दर गुरुवार रविवारी विवाह परिचय मेळावा भरवला जातो आणि आतापर्यंत सुमारे 1.5 लाखापेक्षा अधिक वधूवरांनी आपली नोंद या ठिकाणी केलेली आहे. आम्हाला एकच कळकळीनं सांगावंसं वाटतं की ज्या पालकांच्या मुलामुलींची लग्न तथा कर्तव्य आहे त्यांनी उभ्या असणाऱ्या विवाह मंडळाकडे आपली नाव नोंदणी करावी, हे कळकळीचं आवाहन. तर पुढचा विभाग या ठिकाणी कृषी प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय द्यावा. वेळोवेळी होणारे कृषी महोत्सव असतील, कृषी मेळावे असतील, त्यात आपल्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीविषयी मार्गदर्शन कृपया करावं. यानंतर मूल्य शिक्षण प्रतिनिधी, आपल्यात गुरुजन प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी उभं राहून प्रत्येक शाळेवर मूल्य शिक्षण अभियान हे आपणाला पोचवायचं आहे. कारण आजची नवी पिढी जर व्यसनांकडे वळली आणि स्वैराचारी झाली, देशाचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आता तोच मार्ग धरलेला आहे. तुम्ही नेपाळसारखी परिस्थिती भारतात होण्याला वेळ लागणार नाही. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे, वय 5 ते 18 या वयोगटातील नव्या पिढींवर आपली कडी नजर संस्काराची त्यांच्यावर ठेवायची आहे आणि त्यांना आज्ञाधारक बनवून आईवडिलांचा आदर्श पुंडलिकाप्रमाणे, श्रावणबाळाप्रमाणे त्यांनी अंगीकारला पाहिजे, असं प्रशिक्षण हे उभे असणारे गुरुजन प्रतिनिधी प्रत्येक आठवड्यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, पालक यांना एकत्र आणून हे मार्गदर्शन ते करत असतात, सेवा म्हणून करत असतात. म्हणून तुमच्याही गावामध्ये जेवढे शिक्षक, विद्यार्थी, पालक आहेत त्यांना तुम्ही एकत्र जमवा आणि त्यांना रोज आईवडिलांच्या पाया पडायला लावा. हा पहिला क्रम आपण सुरू करा. हळूहळू ती नवी पिढी, या देशाचे आदर्श नागरिक, निर्व्यसनी पिढी, नवे आदर्श सेवेकरी घडवण्यासाठी ही गावोगावी सेवा केंद्र उभी करण्याचा या कार्याचा उद्देश आहे. गाव तेथे केंद्र आणि घर तेथे सेवेकरी ही संकल्पना या कार्याची आहे. म्हणून आपण सर्वांनी कृपया सहकार्य करावं. आपण आपला त्यात सहभाग आणि समयदान द्यावा, हे कळकळीचं आवाहन आहे. पुढचा विभाग या ठिकाणी डॉक्टर लोक आलेले आहेत. इथे प्रति रविवार, गुरुवार शेकडो रुग्ण कॅन्सरचे येतात. कमीत कमी 100 तर येतात, कमीत कमी. त्यांना
दुःखमुक्त करण्यासाठी, कॅन्सरमुक्त करण्यासाठी यांच्याकडे हा दवा उपलब्ध आहे. त्यात ब्लड कॅन्सर आहे, घशाचा कॅन्सर आहे, गाठीचा कॅन्सर आहे. यासाठी लागणारी सर्व दवा समोर डॉक्टर उभे आहेत, त्यांच्या हातात ती दवा आहे. ज्यांना किंवा नातलगांना कॅन्सरसारखे आजार असतील त्यांनी आमच्या डॉक्टरांना कृपया भेटावं हे कळकळीचं आवाहन. पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत, त्यांनी देखील ओळख परिचय करून द्यावा. वास्तूचं वास्तूपण कसं असावं, वास्तूमध्ये निर्दोष वास्तू करायची असेल तर तिथं एक प्रमाण आहे. ज्यांना डोकं टेकल्याबरोबर 5-6 घंटे झोप येते ती वास्तू निर्दोष आहे. पण इथे आज फार श्रीमंत लोक आलेले आहेत की त्यांना डोकं टेकल्याबरोबर 6 घंटे झोप येते. असं माणुसकी शास्त्र पाळणारी माणसं घराघरात तयार व्हावीत आणि त्यांच्या वास्तूमध्ये त्यांना सुखसमाधान मिळावं हा तो उद्देश उभे असणारे वास्तुतज्ञ, इंजिनियर, आर्किटेक्ट प्रतिनिधी आपणाशी दिवसभरासाठी संबोधित करणार आहेत. तर पुढचा विभाग इथे कायदेशीर सल्लागार म्हणून वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत. त्यांनी देखील आपला परिचय देऊन ज्यांना सेवा केंद्राविषयी मार्गदर्शन हवं आहे त्यांनी सर्वप्रथम आमच्या वकील आणि कायदेशीर सल्ला विभागाशी आपण संवाद संपर्क करावा हे कळकळीचं आवाहन. तर पुढचा विभाग इथे प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधी आलेले आहेत. ज्यांना वेळोवेळी गाणगापूर, पिठापूर, कोरोपूर, वाडी या ठिकाणी सेवा करण्याला जायचं असेल, अन्नदानाला जायचं असेल, त्यांनी उभ्या असणाऱ्या प्रतिनिधींशी संवाद साधला तर आपणाला पिठापूर, कोरोपूर, वाडी, औदुंबर या ठिकाणी गैरसोय टाळण्यासाठी त्या ठिकाणी आपणाला 12 महिने 24 तास आपणाला ह्या सेवा उपलब्ध आहेत. त्या सेवेमध्ये आपणाला सहभाग घेण्याला एक नामी संधी वर्षभरासाठी मिळणार आहे हे कळकळीचं आवाहन. आणि ज्यांना केंद्राच्या कामकाजासंदर्भात काही माहिती विचारायची आहे त्यासाठी उभे असणारे प्रतिनिधी आपणाशी संबोधित करतील. त्यांच्या सोबत स्वयंरोजगार प्रतिनिधी, पर्यावरण प्रकृती प्रतिनिधी, पशुगोवंश प्रतिनिधी, माहिती तंत्रज्ञान प्रतिनिधी, सांस्कृतिक विभाग प्रतिनिधी, युवा प्रबोधन प्रतिनिधी यांचाही समावेश आहे. या सर्वांनी एकाच वेळी आणि याज्ञिकी प्रतिनिधी यांनी सर्वांनी एकाच वेळी आपला परिचय देऊन आगामी काळामध्ये मोठ्या प्रमाणात भूकंप होणार आहे. आम्ही गेले 6 महिने सांगतो आहे नाशिक जिल्ह्यात खूप भूकंप झाले, पण सुदैवानं 1-1.5 रिश्टर झाल्यामुळं पुढचा धोका टळलेला आहे. खरं तर ते 5-6 रिश्टर होणार होते, परंतु सेवा केंद्रांमध्ये त्याची दखल घेतल्यामुळं, भूकंप शांती यंत्र स्थापन केल्यामुळं त्याची तीव्रता कमी झालेली आहे. आणि वादळ थांबवायचं असेल तर हा मारुती रायाचा ध्वज आहे, त्याखाली बसून रामरक्षा तथा हनुमान लांगूल अस्त्र तथा हनुमान चालिसा वाचला, मोजून 3 ते 4 मिनटामध्ये वादळ थांबतं. का थांबतं? हनुमंत हे वायुपुत्र आहेत हे आपणाला माहीत आहे. म्हणून या प्राथमिक बाबी सामाजिक, कौटुंबिक, वैयक्तिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि ह्या हिंदुस्थानमध्ये प्रत्येक गावामध्ये जर आपण पोचवल्या तर आपला देश, तर आपला धर्म टिकेल, अन्यथा धोक्याच्या पातळीवर आहे. हे आपणाला सांगायला नको, आपणाला बाह्य परिस्थिती माहीत आहे. म्हणून हे सर्व सांगण्याचं प्रयोजन. मागाशी अब्जचंडीविषयी गुरुजींनी थोडी माहिती दिली की या देशावर येणारी संकटांचा सामना करण्यासाठी आपण काही दशकापूर्वी 100 कोटी पाठ, दुर्गा सप्तशती, स्वामी चरित्र आणि रुद्र याचा संकल्प केलेला आहे. पैकी एवढ्या प्रदीर्घ कालावधीमध्ये आपण 92 कोटी पाठ सप्तशती, स्वामी चरित्र आणि रुद्राची करू शकलो. उर्वरित पाठ अजून बाकी आहे. हाही संदेश आपण आलेल्या सर्वांनी आपल्या गावी द्यायचा आहे. आपण सार्वजनिक ठिकाणी रुद्राचं पठण करावं किंवा केंद्रात करावं तथा वैयक्तिक करावं. फावल्या वेळेत
सप्तशतीचं पठण करावं, फावल्या वेळेत स्वामी चरित्राचं एक पारायण करावं. आणि मला वाटतं जे कोणी अब्जचंडीमध्ये आपला समयदान देतील त्यांना आयुष्यात कुठल्याही समस्या स्वामी येऊ देणार नाहीत. आपणाला फार काही करण्याची गरज पडेल असं वाटत नाही. म्हणून एवढ्या सेवा अनुकूल आणि पुरेशा आहेत. या सेवेमध्ये आपला समयदान, आम्ही आपल्याकडे एकच दान मागतो ते म्हणजे समयदान. चांगल्या कामासाठी आपला वेळ स्वामींच्या कार्यासाठी द्या, एवढंच कळकळीचं सांगून पुनश्च या श्रावण महिन्याच्या आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा धन्यवाद देऊन आपण हात जोडून प्रार्थना करू. प्रार्थनेनंतर मौनानं सर्वप्रथम भगिनी औदुंबरासमोरून दरबारात मौनानं येतील, स्वामींना नमस्कार करतील, मुद्रा करणार नाहीत. तदनंतर पुरुष वर्ग नंबर 2च्या गेटनं समाधी मठ आणि औदुंबराला केवळ वळसा घालून स्वामींना नमस्कार करतील आणि जागेवर बसतील. आज रविवार आहे. आज दुरून अनेक केंद्र या सेवेत सहभागी होण्यासाठी आलेले आहेत. बरीच केंद्र आहेत, त्यांना या सेवेचा सहभाग घ्यायचा आहे. म्हणून वेळेची बंधनं आहेत. तर आपण आज रविवार आहे, कुलधर्म कुलाचार करताना समोरच्या प्रारंभामध्ये आपण मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं वाचन करणार आहोत. शंकर म्हणजेच खंडोबा आहे आणि हे कुलधर्म कुलाचार आपणाला कळावेत म्हणून जे पुण्यवंत भाग्यवंत आहे, सक्ती नाही परंतु ज्यांना ऐच्छिक इच्छा आहे ते सप्तशतीच्या पाठाला बसतील. उर्वरित काही विशेष सेवा यज्ञभूमीत केल्या जातील, त्यांनी ती नोंद घ्यावी. पुनश्च आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा धन्यवाद देऊन हा श्रावण महिना आपण अत्यंत आनंदानं या शंकराच्या सेवेमध्ये आपला समयदान द्यावा आणि कृतकृत्य व्हावं, एवढंच कळकळीचं सांगून पुन्हा एकदा आपणाला शुभेच्छा देतो. या ठिकाणी आपण सहकार्य करावं, एवढीच कळकळीची स्वामींना आपण प्रार्थना करावी, विनंती करावी की आमच्याकडून या सेवा करून घ्या. तर आपण आता हात जोडून प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू. श्री स्वामी समर्थ.